नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की जेव्हा हा बाबाकडे आपल्या पहिल्या कमाईचा चेक घेऊन गेलेला असतो तेव्हा बाबा बोलतात, या चेकवर माझा नाही तर तुझ्या बायकोचा हक्क आहे, कारण तुझ्या यशाची खरे वाटेकरी ती आहे. हा चेक तू तुझ्या बायकोच्या म्हणजे लक्ष्मीच्या हातामध्ये दे. आणि तेव्हा जीवाला नंदिनीचा अतिशय राग आलेला असतो आणि त्याच वेळेस आपण पाहतो वकील देखील त्या ठिकाणी येऊन पोहोचतात. तर तिकडे आपण पाहतो वसुंधरा आणि रम्या सर्व CCTV फुटेज चेक करत असतात आणि तेव्हा त्यांना समजते काव्याचा बॉयफ्रेंड हा जीवा आहे आणि त्यांना देखील खूप मोठा धक्का बसतो. आणि रम्या बोलते, म्हणजे याचा अर्थ जीवा हाच काव्याचा बॉयफ्रेंड आहे. मग आई, आपण हा बॉम्ब कधी फोडायचा? तर इकडे आपण पाहतो गुरुजी हे घरी आलेले असतात आणि गुरुजी बोलतात, येत्या 16 डिसेंबरला तुमच्या घरावर खूप मोठं संकट येणार आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी त्या संकटापासून वाचण्याची तयारी करावी. आणि तेव्हा घरातील सर्वजण हे अवाक होऊन गुरुजीकडे पाहू लागतात. तर तिकडे आपण पाहतो वसुंधरा रम्याला बोलते, येत्या 16 डिसेंबरला आपण घरामध्ये बॉम्ब फोडायचा. आता लग्नानंतर प्रेम नाही तर डिवोर्स होणार. दोघीही प्लॅन करू लागतात. आता येणाऱ्या भागामध्ये वसुंधरा आणि रम्या कशा प्रकारे जीवा व काव्याचा भूतकाळात सर्वांसमोर उघडं करणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.